नमस्कार. तुम्हाला शुगर आहे का? तुम्हाला डायबिटीस आहे का? तुम्ही शुगरच्या त्रासापासून वैतागले आहात का? वर्षानुवर्ष शुगरचे मेडिसिन घेऊन थकले आहात का? शुगरमुळे खूप जास्त त्रास होत आहे का? कितीही मेडिसिन घेतले तरी शुगर कमी होत नाहीये. काळजी करू नका, घाबरू नका. हा व्हिडिओ नक्की बघा. हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. नमस्कार, मी डॉक्टर अझर सय्यद, साई सेवा क्लिनिक, ऍडव्हान्स आयुर्वेद अँड कॅरोपॅटिक थेरपी सेंटर, आयुर्वेदिक आणि नैसर्गिक उपचार केंद्र, सावडी अहिल्यानगरच्या मार्फत मी गेल्या 5 वर्षापासून पेशंटची रुग्णसेवा करत आहे. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला शुगरसाठी किंवा डायबिटीससाठी एक असा घरेलू नुस्खा सांगणार आहे, एक घरेलू असा उपचार सांगणार आहे. या उपचाराच्या माध्यमातून, या उपचाराचा उपयोग केल्यानंतर तुमची शुगर ही झपाट्याने कमी होणार आहे. शुगरचे मेडिसिन्स तुमचे कमी होणार आहेत. शुगरचे मेडिसिन्स तुमचे बंद देखील होणार आहेत. बऱ्याच रुग्णांना या घरेलू उपचारामुळे बराच फायदा झाला आहे. त्यांची शुगरही कमी झाली आहे. त्यांचा शुगरमुळे होणारा त्रास देखील कमी झाला आहे. त्याचप्रमाणे हा जो नुस्खा आहे, या नुस्ख्याला तुम्हाला एकही रुपया खर्च करण्याची गरज नाही मित्रांनो. तर आज आपण समजून घेऊयात की या घरेलू नुकसानचा वापर कसा करायचा आहे किंवा या घरेलू उपायाचा वापर कसा करायचा आहे, हे आज आपण समजून घेऊयात. तर मित्रांनो, प्रत्येकाच्या घरासमोर किंवा प्रत्येकाच्या घराच्या आसपास पेरूचे झाड हे नक्की असते. पेरूचे झाड हे आयुर्वेदानुसार शुगरच्या पेशंटसाठी, शुगरच्या व्याधीसाठी अतिशय महत्वाचं झाड आहे. तर मित्रांनो, या पेरूच्या झाडाचा उपयोग तुम्हाला कशा पद्धतीने करायचा आहे हे आज आपण समजून घेऊयात. तर मित्रांनो, रोज संध्याकाळी 11 पेरूच्या झाडांची पाने तुम्हाला घेऊन यायची आहेत. व्यवस्थित पद्धतीने ती 11 पाने धुवून घ्यायची आहेत. 1 ग्लास पाण्यामध्ये सर्वसाधारण पाणी, गरम नकोय, थंड नकोय, आपण जे रेग्युलर पाण्यासाठी पिण्यासाठी यूज करतो ते पाणी पाहिजे. रोज रात्री झोपण्या अगोदर 1 ग्लास पाण्यामध्ये ही 11 पाने धुवून व्यवस्थित पद्धतीने भिजू घालायची आहेत. आपला ग्लास झाकून ठेवायचा आहे आणि सकाळी झोपेतून उठल्यानंतर उपाशी पोटी म्हणजे अनाशी पोटी तुम्हाला ही 11 पाने फेकून द्यायची आहे आणि जे पाणी उरलं आहे ते पाणी तुम्हाला रोज सकाळी अनाशी पोटी घ्यायचं आहे. मित्रांनो, एवढा सिंपल आणि साधा प्रयोग तुम्हाला करायचा आहे. हा प्रयोग तुम्हाला 21 दिवस कंटिन्यूअस करायचा आहे. म्हणजे हा प्रयोग चालू करण्या अगोदर तुम्ही रक्तातले साखरेचं प्रमाण चेक करून घ्या. जेवणा अगोदर किती आहे, जेवणानंतर किती आहे. त्यानंतर सातत्याने 21 दिवस हा प्रयोग तुम्ही करून बघा. 22व्या दिवशी तुम्ही परत एकदा शुगर चेक करून घ्या. जेवणा अगोदरची, जेवणानंतरची दोन्ही शुगर चेक करून घ्या. त्यामध्ये तुम्हाला बरीच तफावत आढळून येईल. जर तुमची शुगर कमी झाली असेल तर नक्की तुमच्या डॉक्टरांकडे जाऊन तुम्हाला जे आतापर्यंत शुगरसाठी मेडिसिन्स चालू आहेत त्यांचा डोस कमी करून घ्या. हा प्रयोग तुम्ही रेग्युलर करू शकता, रोज करू शकता, बरेच दिवस करू शकता. बरेच लोकांची शुगर याने रिव्हर्स देखील झाली आहे. तर हा नुस्खा एकदम घरेलू नुस्खा आहे. या नुस्ख्यासाठी तुम्हाला एकही रुपया खर्च करण्याची गरज नाही. आपण आपल्या युट्यूब मार्फत किंवा आपल्या फेसबुक मार्फत किंवा इंस्टाग्राम आयडी मार्फत आपण आपल्या पेशंट्सला वेगवेगळे घरेलू नुस्खे देत असतो. अशी माहिती तुम्हाला रेग्युलर जर पाहिजे असेल, असे अपडेट्स तुम्हाला रेग्युलर जर पाहिजे असतील, आयुर्वेदाबद्दल वेगवेगळे नुस्खे तुम्हाला पाहिजे असतील तर नक्कीच आमच्या पेजला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि गरजूवंतांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. धन्यवाद.